गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा, ज्या शरीराला प्रोटीनयुक्त असतात। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे शेवगा। मी इथे 1 पाव शेवगा यूज केलेला आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण यांचं केलेली हिरवी पेस्ट आणि घरगुती तयार केलेला मसाला, कांदा, खोबरं, खसखस, मिरची, जिरं यांची केलेली पेस्ट। चला तर मग तयार करूया आपल्या प्रोटीनयुक्त अशा शेवगाच्या शेंगा। मी इथे शेवगा छान शिलून बारीक छान त्याचे जसे काप करून घेतलेले आहे। सर्वात प्रथम आपण शेंगा कुकरमध्ये 1 शिट्टी होईपर्यंत वाफवून घेऊया। शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ घालावे, म्हणजे शेवगांना पण मिठाची चव येते। हे पहा, आपल्या शेंगा इथे छान उकळून तयार आहेत। आता आपण फोडणी घालूया। फोडणीला तेल गरम झालं आहे। आता त्यामध्ये थोडं जिरं, बारीक चिरलेला कांदा, थोडं हिंग आणि अद्रक, लसूण, मिरची यांची केलेली पेस्ट टाकून छान परतून घ्या। कांदा थोडा शिजत आला की त्यामध्ये भाजीचं मसाल्याचं वाटण आणि टोमॅटो टाकून परतून घ्या आणि 5 मिनिटं याला वाफेवर शिजवून घ्या। मसाला हा यामध्ये ऑप्शनल आहे। जर तुम्हाला याची भाजी हवी नसेल तर तुम्ही साधं कांदा, टोमॅटो आणि मिरचीची साधी पेस्ट करून जरी यात टाकली तरी भाजी सुंदर लागते। पहा, आता मसाल्याला तेल सुटत आलं की त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर, 2 चम्मच लाल तिखट आणि चवीपुरती मीठ टाकून परतून घ्यावे। आता यामध्ये मुंगाच्या शेंगा टाकून, म्हणजे शेवगाच्या शेंगा यामध्ये टाकून छानपैकी 2 मिनिटं वाफवून घेणे। आता तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा रस्सा करण्यासाठी यामध्ये गरम पाणी टाकून याला 2 मिनिटं उकळी आणावी। आपली भाजी झाली आहे। आता यामध्ये वरून कोथिंबीर टाकावी। पहा किती छानपैकी मस्त सुवास येतोय। पहा कशी सुंदर आपली प्रोटीनयुक्त अशी शेवगाच्या शेंगाची भाजी तयार आहे। साध्या याच्यात सोप्या पद्धतीने होणारी ही भाजी आहे। कमेंट्स करून नक्की सांगा कशी झाली आहे। करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या रेसिपी करता। बाय बाय।